जय शिवराय मित्रांनो, लक्ष्मी मुक्ती योजना पतीच्या जमिनीवरती पत्नीला सहिस्सेदार म्हणून नाव नोंदवण्याची तरतूद एक अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आणि याच योजनेच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती, या योजनेच्या अर्जाचा नमुना, अर्ज कसा करायचा, कागदपत्र काय लागतात, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, काळ बदलला आहे। प्रत्येक योजनांमध्ये महिलांना 50% पर्यंत आरक्षण दिलं जात आहे। महिलांच्या नावावरती बऱ्याच साऱ्या योजना राबवल्या जात आहेत आणि पर्यायानं महिला लाभार्थ्यांच्या नावावरती शेती असणं हे अतिशय गरजेचं असं झालेलं आहे। कुठल्याही योजनेमध्ये महिलांना प्राधान्य दिलं जात आहे, त्याच्यामुळे साहजिकच प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पत्नीच्या नावावरती सुद्धा जमीन असावी, ती सहिस्सेदार असावी म्हणून या ठिकाणी इच्छा आहे। आणि मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या पत्नीची नावं सातबाऱ्यावरती लावण्यात आलेली आहेत, परंतु मुळात या योजनेचा अर्जच मिळत नाही। या योजनेचा अर्ज उपलब्ध नसल्याने पर्यायाने शेतकऱ्याला याच्यामध्ये अर्ज करता येत नाही आणि म्हणूनच आज या योजनेचा अर्जाचा नमुना आणि कागदपत्र हे देखील आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड मधून 1986 पासून एक चळवळ हाती घेण्यात आली। शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उभारण्यात आलेली ही चळवळ, या चळवळीचं गांभीर्य लक्षात घेता तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या माध्यमातून 1992 मध्ये एक परिपत्रक काढण्यात आलं, अगदी 4 ते 5 ओळीचं परिपत्रक। परंतु या परिपत्रकाच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीला त्याच्या पतीच्या जमिनीमध्ये मालकीमध्ये सहिस्सेदार बनण्याची एक तरतूद उपलब्ध करून देण्यात आली। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार जर एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, शेतकऱ्याचं निधन झालं, तर वारसानं पत्नीचं नाव लावण्याची तरतूद आहे। परंतु पती जिवंत असताना त्याला सहिस्सेदार म्हणून पत्नीचं नाव लावण्यासाठी या 1992च्या परिपत्रकानुसार तरतूद करण्यात आलेली आहे। आणि याच्याच अंतर्गत जर आपल्याला पत्नीचं नाव सहिस्सेदार म्हणून लावायचं असेल तर आपल्याला याच्यासाठी अर्ज करावा लागतो। मित्रांनो, याच्यासाठीच्या अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता। प्रति तहसीलदार साहेब आपल्याला आपल्या तालुक्याचं नाव, पूर्ण पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे। विषय काय आहे, 7/12 उतार्यावरती पुरुषाच्या नावासोबत पत्नीचं नाव सहिस्सेदार म्हणून लावण्याबाबत याच्यामध्ये अर्जदाराचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, महोदय जे काही असेल पुढे वरील विषयानुसार अर्ज करण्यात येतं की मी आपलं स्वतःचं नाव, शेतकऱ्याचं, येथील रहिवासी असून मौजे, गावाचं नाव, तालुका, जिल्हा, या गावामध्ये आपली सर्वे नंबर, जे काही सर्वे नंबर असतील ते सर्वे नंबर असून माझ्या 7/12 उतार्यावरती माझ्या नावासोबत माझ्या पत्नीचे नाव, पत्नीचं जे काही नाव असेल ते नाव या ठिकाणी द्यायचे, सहिस्सेदार म्हणून लावण्यात यावे याकरता आवश्यक असलेली कागदपत्र मी या अर्जासोबत आपणाकडे सादर करत आहे। काय काय कागदपत्र याच्यासोबत जोडायचे, तर एक तर हा अर्ज, याच्यासोबत रहिवासी दाखला, जे आपलं गाव असेल त्या गावाचा रहिवासी दाखला, पॅन कार्ड, रेशन कार्ड, आपलं रेशन कार्ड वरती सुद्धा आपल्या पत्नीचं नाव असावं, मतदान कार्ड, आधार कार्ड, दोघांचंही, पतीचं पत्नीचं दोघांचं मतदान कार्ड आणि आधार कार्ड, शेतजमिनीचा 7/12, याचबरोबर पोलीस पाटील यांच्याकडून कायदेशीर पत्नी असल्याचा दाखला किंवा आपलं मॅरेज सर्टिफिकेट जे उपलब्ध असेल ते आपण या ठिकाणी जोडू शकता। आणि पतीचं नोटरी केलेलं एक ऍफिडेव्हिट जे तुम्ही 100, 200, 500 रुपयाच्या स्टॅम्प वरती देऊ शकता। ही सगळ्या कागदपत्राला या ठिकाणी टिक करायची, खाली स्थळ, दिनांक आणि याच्यावरती सही करायची। हा अर्ज देखील तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे। आता याच्याबरोबर एक ऍफिडेव्हिट जोडायचे। ऍफिडेव्हिट मध्ये काय, तर 200 किंवा 500 रुपयाचं ऍफिडेव्हिट आपल्याला या ठिकाणी जोडावं लागणार आहे। याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता, मी, शेतकऱ्याचं पूर्ण नाव, राहणार, तालुका, जिल्हा, पिनकोड, विषय, पत्नीचं आपले जे नाव असेल ते, नावाची व्यक्ती माझी पत्नी असल्याबाबत व हे नाव 7/12 उतार्यावरती नोंदवण्याबाबत याच्यामध्ये आपल्याला द्यायचे की महोदय, वरील प्रतिजन सत्य प्रतिज्ञेवरती खरे सांगतो की जे काही नाव असेल ते, राहणार, तालुका, जिल्हा, पिनकोड, या नावाची व्यक्ती माझी पत्नी असून राशन कार्ड, आधार कार्ड वरील तिचं नाव जे काही असेल ते आधार कार्ड नुसारचं नाव आहे व माझ्या शेतीचे 7/12 वरती जे सर्वे नंबर असतील त्याचे सर्वे नंबर लिहायचे आणि संबंधित महिलेचे नाव सहिस्सेदार म्हणून नोंद करण्याकरता या नावाची व्यक्ती माझी पत्नी असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येत आहे। तसेच हे नाव नोंदवण्यासाठी माझी कोणतीही हरकत नाही, याच्यावरती स्थळ आणि सही आणि याच्यासोबत 2 साक्षीदारांच्या सह्या, अशा प्रकारचे एक ऍफिडेव्हिट आपल्याला सादर करावं लागणार आहे। हे ऍफिडेव्हिट, अर्ज आणि सांगितलेली कागदपत्र यासह आपण तलाठ्याच्या माध्यमातून, तहसील कार्यालयातून अर्ज करू शकता। अर्ज केल्यानंतर आपल्या या जमिनीच्या मालकीवरती 7/12 वरती आपल्या पत्नीचं नाव सहिस्सेदार म्हणून नोंदवलं जातं।
तर मित्रांनो, महिलांसाठी अतिशय महत्वाची अशी योजना म्हणजे ही लक्ष्मी मुक्ती योजना. येणाऱ्या काळामध्ये महिलांना प्रत्येक योजनामध्ये, आता आपण पाहिलेले काही आलेल्या योजनामध्ये 33%, काही ठिकाणी 30%, तर काही ठिकाणी 50% पर्यंत आरक्षण दिलेलं आहे. एकंदरीत महिलांना मिळणारा जास्तीत जास्त लाभ हा घेण्यासाठी आता तुमच्याकडे उपलब्ध असलेला हा पर्याय म्हणजे लक्ष्मी मुक्ती योजना, ज्या योजनेच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, या योजनेच्या अर्जाचा आणि ॲफिडेव्हिटचा नमुना, जो काही कच्चा नमुना आहे, तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली, त्याच्यावरती मिळेल. जर तो तुम्हाला त्या ठिकाणी घेता आला नाही तर तुम्ही तो पर्सनली मेसेज करून किंवा कमेंट करून किंवा माझ्याकडे माझा जर संपर्क असेल तर मेसेज करून मिळवू शकता. तो आपणास उपलब्ध करून दिला जाईल. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.